2 दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांड संदर्भात छावा क्रांतीवीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनचे आता नव्याने रुजू झालेले पीआय गलांडे यांना निवेदन सादर केले आहे। शिर्डीमधील पॉलिसी करणारे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत। पॉलिसीवाल्यांमुळे शिर्डीमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावर आळा घालण्यासाठी लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा। त्याचबरोबर काही पॉलिसीवाले गुन्हेगार असून त्या संदर्भात डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची भेट घेऊन पॉलिसी कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे याचा पाठपुरावा छावा क्रांतीवीर सेनेकडून केला जाणार आहे। शिर्डीमधील विविध गुन्ह्यांमधील आरोपी जे पसार आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून अटक करण्यात यावी। दुहेरी हत्याकांडातील आरोपी यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी छावा क्रांतीवीर सेनेची मागणी आहे। शिर्डीमध्ये लहान लहान मुले व्हाईटनर व मेडिकलमध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारच्या गोळ्या त्यामधून मुले नशा करतात। त्या गोळ्या व व्हाईटनर यांना कोण देतं त्याची सखोल चौकशी करून त्या दुकानदार व मेडिकल यावर देखील कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत। शिर्डीमधील अवैध धंदे मटका दारूची दुकाने लवकरात लवकर बंद करण्यात यावी अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केली आहे। मी अविनाश शिंदे, जिल्हाध्यक्ष छावा क्रांतीवीर सेना, अहिल्यानगर। 2 दिवसापूर्वी जे दुहेरी हत्याकांड शिर्डीमध्ये घडलेला आहे त्या संदर्भात आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। आणि जे आतापर्यंत जे गुन्हे शिर्डीत घडले ते गुन्हे हे पॉलिशवाले जे आहे शिर्डीतील यांच्याकडून गुन्हे घडले गेलेले, तेव्हा लवकरात लवकर शिर्डी पोलीस स्टेशननी त्या पॉलिशवाल्याला आळा बसावा आणि ती पॉलिसी शिर्डी शहरात बंद झाली पाहिजे। आणि जिल्ह्याचे डॅशिंग नेते माननीय सुजयदादा विखे पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की शिर्डीतील मोफत अन्नदान बंद झालं पाहिजे, तर ते खरोखर बंद झालं पाहिजे। हे 2 दिवसापूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडात ती गोष्ट समजून आली की सुजयदादा विखेंना काय बोलायचं होतं, ते बंद झालं पाहिजे। जेवण कोणी येतं साईबाबांच्या नावाखाली रस्त्यावर झोपतं, इथं जेवण करतं। सुजयदादा विखे काही साई भक्तांना बोलले नव्हते। हे जे भिकार लोक येतात, हे जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक येतात, यांच्या बाबतीत त्यांचं वक्तव्य होतं, पण लोकांनी त्याला वेगळ्या पद्धतीचं वळण दिलं। तर तसं घडू नये आणि लवकरच आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेणार आहे। जिल्ह्याचे नेते सुजयदादा विखे पाटील यांची सुद्धा भेट घेणार आहे आणि यांना सांगणार आहे की पॉलिसी बंद झाली पाहिजे। आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि जे इतर काही गुन्हे घडलेले अगोदरचे त्या गुन्ह्यातील आरोपी देखील फरार आहे। ते आरोपी सुद्धा शोधण्याचं काम, त्यांना पकडण्याचं काम लवकर शिर्डी पोलीस स्टेशनने केलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर हे जे दुहेरी हत्याकांड घडलेलं आहे याच्यातील दोषींना कठोरात कठोर शासन व्हावे, यांना मरेपर्यंत जन्मठेप देण्यात यावी ही छावा क्रांतीवीर सेनेची मागणी आहे आणि आम्ही आमच्या मागणीशी ठाम राहणार आहे। आणि जे व्हाईटनर भेटतं ते कुठल्याही दुकानात भेटतं, ते कुठल्या दुकानात भेटतं, कोण कोण ठेवतं याच्याकडे सुद्धा शिर्डी पोलीस स्टेशनने लक्ष दिलं पाहिजे। आणि जे गोळी भेटती ती गोळी खाल्ल्याच्या नंतर त्या लोकांना नशा होती, त्या नशामध्ये ते काय करता हे त्यांनाच कळत नाही। आज कोणाची आई बहीण असेल, आज जे लोक संस्थानला ड्युटीला निघले त्यांच्या घरच्यांनी विचार केला होता का आमच्या घरचे आज माहीत होतील ही गोष्ट घडल म्हणून? त्यांनी तरी विचार केला होता का आपल्यावर आज हे संकट येईल म्हणून? तेव्हा कुणी साई भक्त रातोरात फिरतात, तेव्हा हे जे व्हाईटनर ह्याच्या गोळ्या काही भेटतात याच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनने लवकरात लवकर लक्ष देऊन ह्या दुकानदारांवर सुद्धा कारवाई केली पाहिजे। आणि शिर्डीतील सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजे, दारू धंदा सुद्धा बंद केला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये मटक्याचा धंदा जोरात चालू आहे शिर्डीमध्ये, हा मटक्याच्या धंद्यावर सुद्धा शिर्डी पोलीस स्टेशनने आळा बसवला पाहिजे। आम्ही हे सर्व निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे। जय छावा। यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, शहराध्यक्ष संदीप गुंजाळ, युवा तालुका अध्यक्ष नितीन अनारसे, नानाजी सावंत, शिवसेना शिर्डी समन्वयक संदीप वाघ, राहुल शिंदे, माऊली शिंदे, उद्धव कटारे, कृष्णा गायकवाड, संतोष भराटे, संतोष सोनवणे, सुशांत कुडते आदी यावेळी उपस्थित होते।